मराठी बायका खूप जास्त जिद्दी असतात बरं का. त्यांना एखादी गोष्ट हवी असली का ते कसंही करून मिळवतात. आज सकाळी सकाळी घातला होता पापड बनवायचा घाट. सगळी घरातली मोठी मोठी भांडी काढली, धुतली, घासली, पुसली आणि पीठ सुद्धा जाऊन आणलं बाजारातून. पण सकाळी सकाळी सासूबाईंचा फोन आला की म्हणे आपल्याला आहे सुतक. माझे छोटे सासरे जाऊन अजून 1 वर्ष झालं नाही. मग आम्हाला काही यावर्षी उन्हाळा काम करायचं नाही. मग मूड ऑफ झाला. पण काय आम्हाला पापड बनवण्यात थोडी इंटरेस्ट होता. आम्ही तर एक्सायटेड होतोय पापडाचं पीठ खाण्यासाठी. म्हटलं पापड नाही तर खरं हे पीठ तर आपण बनवून खाऊ शकतो, हो की नाही. म्हणून मग पटकन थोडंसं गरम गरम पीठ बनवलं आणि या पिठाला ना गुजराती लोक खिचू म्हणतात आणि खूप आवडीने खातात. ते लोक पण पापड बनवतात ना त्या दिवशी दिवसभर हे पीठच खात असतात. तर याच्यावरती छानपैकी संभार मसाला टाकतात, त्याच्यानंतर तेल टाकतात आणि गरम गरम खिचू आवडीने खातात. ते लोक ना पापड बनवायच्या आधी पोटभर हा खिचू खाऊन घेतात, मग पापड बनवतात, परत अजून एकदा खिचू खाऊन घेतात. मी पण हा खिचू आज बनवला आणि खाल्ला. तर तुम्ही हा खिचू कधी खाल्लाय की नाही, तुम्हाला या खिचूबद्दल माहिती आहे का, कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.